मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अपूर्णांक व दशांश यांची बेरीज आणि वजाबाकी शिकणार आहोत. आता यामध्ये पहिला टाइप आहे, जर पाया समान असताना हे गणित कसं सोडवायचं बघा. आता बघा, हा दोन्हीचा पाया समान आहे म्हणजे काय 5 आहे. आता असं दिलं असेल तर वरच्या संख्यांची सरळ सरळ बेरीज करायची म्हणजे 4 अधिक 6 भागिले 5 असे 5 बरोबर 6 आणि 4 किती 10 भागिले 5 म्हणजे किती आलं 5 1 5 5 2 10 म्हणजे 2 उत्तर आलं. त्याचप्रमाणे बघा तर इथं -7/2 अधिक 5/2 आहे पण पाया समान आहे म्हणून वरच्या संख्येची सरळ सरळ बेरीज करायची 5 भागिले 2. आता 7 वजा 5 आता इथं मायनस चिन्ह आहे, इथं प्लस चिन्ह आहे पण मोठ्या संख्येला मायनस चिन्ह आहे म्हणून मायनसची मायनस. आता तर 5 गेलं 2 भागिले 2 तर 2 भागिले 2 म्हणजे किती आलं 1 पण मायनस चिन्ह असल्यामुळं मायनस म्हणजेच उत्तर काय आलं -1. प्रश्नाचं आणखीन एक उदाहरण पाहूयात. आता बघा इथं पाया समान आहे म्हणजे तिन्हीचा पाया 5 आहे. आता बघा -13 अधिक 19 वजा 8 भागिले 5 पाया समान आहे वरच्यांची सरळ सरळ बेरीज करायची. आता -13 आणि -8 या दोन्हीची बेरीज किती द्या तर -21 पहिला मधला प्लस आणि 19 भागिले 5 -21 मधून +19 गेलं प्लस मायनस मायनस होणार आहे आणि मोठ्या संख्येला मायनस चिन्ह आहे म्हणून किती येतं 19 20 21 म्हणजे -2/5. उत्तर काय आलं तर -2/5 हे आपलं उत्तर आलं. एक दुसरा पाया समान नसताना. आता बघा पाया हा संख्येचा 2 आहे आणि ह्याचा 5 आहे म्हणजे पाया समान नाही. आता बघा याचा उत्तर 3 गुणिले 5 तिरकस गुणाकार करायचा अधिक 4 गुणिले 2 भागिले 5 गुणिले 2 म्हणजे सरळ सरळ गुणाकार. आता बघा 3 दुने 5 त्रिक 15 अधिक 4 दुने 8 भागिले 5 दुने 10 15 आणि 8 किती झालं तर 23 भागिले 10 हे आपलं उत्तर झालं. आता दुसरं बघा -2 आहे. आता पाया समान नाहीच आहे -2 गुणिले 4 अधिक 3 गुणिले 5 भागिले 5 चोक 20 याचा गुणाकार 5 आणि 4चा 4 दुने 8 मायनस चिन्ह अधिक 5 त्रिक 15 भागिले 20 आता किती आलं 15 आणि 15तून 8 गेलं तर 7 राहिलं भागिले 20. मोठ्या संख्येला प्लसचं चिन्ह आहे म्हणून आपलं उत्तर प्लस आलं. तर तिसरं उदाहरण बघा 7 चोक 28 -28 कारण 4 ला इथं मायनस चिन्ह आहे अधिक 9 5 45 भागिले 9 7 63 अधिक 2/5 बरोबर. आता 45 मधून 28 गेल्यावर किती राहतंय तर 17. मोठ्या संख्येला अधिकचं चिन्ह आहे म्हणताना प्लस चिन्ह आपण घेतलं. आता बघा भागिले 63 अधिक 2/5 आता 17 गुणिले 5 आता 17 गुणिले 5 किती 17 5 85 17 5 किती येते 85 26 63 दोन्ही किती 126. आता 63 गुणिले 5 बघा तर 63 गुणिले 5 315 येते. आता बघा 85 अधिक 126 भागिले 315 85 अधिक 126 बरोबर 211 आणि 315 315 म्हणजे आपलं उत्तर काय आलं 211/315 हे आपलं उत्तर आहे. आता या दोन्ही प्रश्नांचे उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आहेत. धन्यवाद.